मी आज जनतेला नम्रपणे आव्हान करतो, कारण आता आपण या प्रेमायसिसमध्ये आहे, बूथवर आहे. त्यामुळं आज प्रचाराची यंत्रणा काल रात्रीपर्यंत संपलेलीच आहे. परंतु मी नम्रपणे आव्हान करतो सर्व जनतेला की जी आमची मंगळवेढ्याची जनता सर्व सुज्ञ जनता आहे. त्यामुळे 100% आतापर्यंत आमच्या पाठीमागे राहिलेलीच आहे. आणि मलाही खात्री आहे की या ठिकाणी आज मी लोकांना नम्रपणे आव्हान करतो की जास्तीत जास्त आपल्या मंगळवेढ्याचा विकास करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं नम्र आव्हान करतो. की आता म्हटलं पाठीमागे म्हणण्यात येत होतं की समाधान अवतारे हे कुठंतरी घरचे संबंध पाळतील वगैरे असं म्हणण्यात होतं, पण आता कुठं तर असं वाटतंय का तुम्हाला? आजपर्यंत आता आज मतदानाचा दिवस आहे आणि हा लोकशाहीचा आनंदोत्सव आहे आज. त्यामुळे आपण अशा ज्या गोष्टी आपण बोलता ते कालपर्यंत आम्ही त्याला उत्तर दिलेले आहेत आणि त्याची उत्तर तुम्हाला आता नक्कीच आजच्या पेटीत 100% ते आज बंदिस्त होतील आणि उद्या आमच्या गुलालानंच तुम्हाला उत्तर देऊ. पंढरपूर आणि मंगळवेढ्याचा पण गुलाल एकदाच लागणार. दोन्ही गुलाल आमची पंढरपूर नगरपालिका आणि मंगळवेढा नगरपालिका हे आमची 100% गुलाल लागेल. मतदारांना आव्हान काय करतात? मतदारांना नम्रपणे आवाहन करतो की आपल्या शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपण मतदान करावं ही नम्र आवाहन करतो. तुम्ही बरेच जणांना उभं केलं, मतदान केलं, पण आज घरच्याच व्यक्तीला तुम्हाला मतदान केलं, तुला काय भावना आहे तुमच्या? समाधान दादांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली आणि शहराच्या विकासासाठी आम्ही पूर्णपणे ह्या निवडणुकीमध्ये झोकून दिलेलं होतं. आणि आम्हाला एक आनंद आहे की दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मंगळवेढा शहरातील जनता पूर्णपणे आज या बूथवरती येऊन शहराच्या विकासाला मतदान करत आहेत. अजिताप्पा जगताप आणि समाधान अवतारे आज एकत्रित आहे, तर विकास होणार आणि परिवर्तन होणार का? आम्ही शहराच्या विकासासाठी गेल्या वर्ष 2 वर्षापासून एकत्र आहे. पुढील अनेक वर्ष समाधान दादा पुढील 25 वर्ष या शहराचा आणि तालुका विकासासाठी काम करतील आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व तरुण इथून पुढच्या काळात कायम राहणार आहोत. मतदारांना आव्हान काय करतात? शहराच्या विकासासाठी आता आमदार साहेबांनी सांगितलं की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन मतदान करावं आणि जो त्यांनी मतदान केलं त्याच्या उत्तरदायित्व म्हणून निश्चितपणे शहराचा भविष्यात विकास होईल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.